तुम्हाला माहिती आहे काय, युके मध्ये वर्षाचे 12 महिने पाऊस पडतो. इथे एक आठवडा सोडला नाही की दुसऱ्या आठवड्याला पाऊस असतोय. आता हे मी तुम्हाला का सांगतोय, एवढा पाऊस असून पण इथले रस्ते तुम्ही बघितला तर इथल्या रस्त्यांमध्ये कधी खड्डा नसतो. हेच कंपॅरिझन तुम्ही आपल्याकडे केलं तर आपल्या इकडच्या रस्त्यांचं डांबर एक पाऊस पडला की वाहून जातं आणि असे मोठे मोठे खड्डे पडतात आपल्या रस्त्यात. तर असं का होतं, तर आपल्या इकडचं जे सरकार आहे ते पावसाळ्याच्या आधी जागं होतं. पावसाळ्याच्या आधी म्हणण्यापेक्षा इलेक्शनच्या आधी जागं होतं आणि रस्त्याचे मोठे मोठे खड्डे असतात ते खड्डे मुदवायचं काम करतं, चांगले रस्ते बनवतं. कधी आई आपल्या मुलाला कसं शाळेला पाठवायच्या आधी असं तेल लावून मस्त केस विंचरून भांग पाठवून चमचमीत त्याला हिरो बनवते, त्या पद्धतीनं आपलं सरकार डांबर वगैरे लावून असं चकचकीत रोड करून ते आपल्याला देते. होतं काय, एक पाऊस पडला की ते सगळं डांबर वाहून जातं आणि रस्त्यात असे मोठे मोठे खड्डे पडायला सुरू होतात. तर मला हे सांगायची गरज नाही की अशा रस्त्यांची क्वालिटी काय आपल्याकडे. मग सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे भरपूर करप्शन असतं, पण करप्शन हे सगळ्या देशांमध्ये असतं. कुठल्या देशांमध्ये करप्शन नाही असं नाहीये. फरक फक्त एवढाच आहे, बाहेरच्या देशात जरी करप्शन असलं तरी तिथलं गव्हर्नमेंट जे आहे त्या लोकांना चांगल्या मूलभूत सुविधा देतं, चांगले रस्ते देतात, चांगले हेल्थकेअर सिस्टीम देतात. आपल्याकडे मात्र उलट चालतंय, आपल्याकडे करप्शनच चालते, बाकीचं काही चालतच नाही. पण सगळ्या लोकांची हीच इच्छा आहे, तुम्ही करप्शन करा पण ऍटलीस्ट आमच्या लोकांना चांगल्या सुविधा द्या, चांगले रस्ते द्या, चांगली हेल्थकेअर सिस्टीम द्या. हीच आमच्या लोकांची फक्त इच्छा आहे.